माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची नात आणि आमदार राहुल आवाडे यांची कन्या सानिका आवाडे यांनी आज कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून अर्ज दाखल केला। वास्तविक महापालिका निवडणुकीवेळी घराणेशाही टाळण्यासाठी भाजपनं एका घरात एकच पद असा नियम जाहीर केला होता, पण जिल्हा परिषद निवडणुकीत इचलकरंजीत हा नियम बाजूला ठेवण्यात आलाय। त्यामुळे इचलकरंजीच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आलंय। घराणेशाहीला कंटाळलेले कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून आयुष्यभर आम्ही सतरंजा उचलायच्या का असा सवालही उपस्थित केला जातोय। माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी सहकार चळवळीच्या माध्यमातून इचलकरंजी परिसरात मोठं साम्राज्य निर्माण केलंय। कधी काळी ज्येष्ठ नेते कल्लापण्णा आवाडे यांनी राज्याचे सहकार मंत्री आणि खासदार पद भूषवलंय, तर त्यांचे पुत्र प्रकाश आवाडे हे दीर्घकाळ आमदार आणि वस्त्रोद्योग मंत्री होते। किशोरी आवाडे इचलकरंजीच्या नगराध्यक्षा होत्या, तर रेंदाळ जिल्हा परिषद सदस्य पदाचा अनुभव घेऊन राहुल आवाडे आता आमदार आहेत। अशा परिस्थितीत आज राहुल आवाडे यांच्या कन्या सानिका आवाडे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अर्ज सादर केला। ही बातमी आज सोशल मीडियावर प्रचंड गाजतीये। एकीकडे कोल्हापूर महापालिका निवडणुकीवेळी भाजपनं विद्यमान आमदार खासदारांच्या घरात उमेदवारी देण्यास मनाई केली होती, पण जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र आवाडे कुटुंबातील चौथी पिढी राजकारणात आली आहे। कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून प्रसाद खोबरे यांच्यासह अनेक जण इच्छुक होते। खोबरे यांनी ग्रामपंचायत सदस्यापासून आपल्या राजकारणाला सुरुवात केली आणि पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य पदाचा अनुभव घेतलाय। त्यामुळे खोबरे यांचं नाव आघाडीवर होतं। मात्र अचानक महायुतीकडून भाजपचे आमदार राहुल आवाडे यांची मुलगी सानिका यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आणि आज शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्जही दाखल करण्यात आला। आमदार कन्येला जिल्हा परिषदेची उमेदवारी देऊन भाजपनंही आता घराणेशाहीलाच खतपाणी घातलं आहे का? कार्यकर्त्यांनी आयुष्यभर सतरंजाच उचलायच्या का असे सवाल आता उपस्थित होत आहेत।